नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर बार्टी, टार्टी, महाज्योती आणि आरटीचे पेपर सध्या सुरू आहेत. तर त्या अनुषंगाने आता मी पोलीस भरतीची जी आपली जीके सिरीज सुरू झाली त्यामधला एक भाग आपण कंप्लीट केलेला आहे. तर आता या व्हिडिओमध्ये मी भाग दुसरा कव्हर करेन, ठीक आहे. तर अशाच प्रकारे आपली ही सिरीज सुरू राहील, ठीक आहे. तर मी पूर्ण जो पोलीस भरतीचा सिलेबस आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. तर आता आधी आपण जीके सिरीज पूर्ण करू. त्याच्यानंतर मग मराठी ग्रामर, मॅथ आणि मग रिझनिंग, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा पूर्ण कव्हर होऊन जाईल, ठीक आहे. सो आज आपण आता भूगोलचे प्रश्न पाहणार आहोत. 50 प्रश्न, त्यामध्ये तुमचं सगळं जे टॉपिक आहे ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. सो पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रात समुद्र किनारा, ठीक आहे. महाराष्ट्रात किती किलोमीटरचा काय समुद्र किनारा लाभलेला आहे? ओके. महाराष्ट्रात अ, एक मिनिट. महाराष्ट्रात समुद्र किनारा किती किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे? ओके. सो किती किलोमीटर लांबीचा लाभलेला आहे? तर 720 किलोमीटर लांबीचा काय समुद्र किनारा लाभलेला आहे. ओके. तर त्या अनुषंगाने काय तर महाराष्ट्रातील जे 7 जिल्हे आहेत, ठीक आहे. 7 नाही तसे 6, कारण की एक जिल्हा जे त्याच्यामध्ये बृहमुंबई, त्याच्यामध्ये काय मग आपली मुंबई उपनगर आणि मुंबई शहर दोन्ही जिल्हे येत असल्यामुळे 6 जिल्ह्यांना लागून, ठीक आहे. तर रत्नागिरीला सर्वात जास्त लागून आहे, ठीक आहे. रत्नागिरीला काय सर्वात जास्त लागून आहे. जवळपास रत्नागिरीला किती तर 237 किलोमीटरचा काय समुद्र किनारा लाभलेला आहे. त्याच्यानंतर सर्वात कमी जर म्हटलं तर ठाणे. ठाणे जिल्ह्याला काय तर सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे. ओके. तर त्याची ट्रिक लक्षात ठेवायची असेल समुद्र किनाऱ्याची, तर RRS BPT ही ट्रिक आहे, ठीक आहे. RRS BPT. तर आर म्हणजे काय तर रत्नागिरी, दुसरा आर म्हणजे रायगड, तिसरा एस म्हणजे काय तर सिंधुदुर्ग, बी म्हणजे बृहमुंबई, पी म्हणजे पालघर आणि टी म्हणजे ठाणे, ठीक आहे. RRS BPT काय ट्रिक आहे, ठीक आहे. तर रत्नागिरीला किती 237 किलोमीटरचा काय समुद्र किनारा लाभलेला आहे, ठीक आहे. आणि सर्वात कमी कुणाला तर ठाणेला किती 25 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. क्षेत्रफळाच्या दृष्टीने काय क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर कितवा क्रमांक लागतो? तिसरा क्रमांक लागतो, ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो, ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. तर याची ट्रिक आहे तर राम मऊ आहे, ठीक आहे. ही ट्रिक आहे. रा वरून काय राजस्थान, त्याच्यानंतर मध्य प्रदेश, मग महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि लास्ट मध्ये काय तर आंध्र प्रदेश, ठीक आहे. तर महाराष्ट्राचा क्षेत्रफळाने कितवा नंबर लागतो देशामध्ये? तर तिसरा क्रमांक लागतो, ठीक आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ बघितलं किती? 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ आहे. आणि भारताचे क्षेत्रफळ किती आहे? तर 32,87,263 चौरस किलोमीटर हे काय भारताचे क्षेत्रफळ आहे. तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं लांब आपलं काय क्षेत्रफळ आहे, ठीक आहे. तर भारताशी जर आपण कम्पेअर केलं तर 9.36% एवढं क्षेत्र काय भारताने आपला महाराष्ट्राने भारताचा एवढा भाग व्यापलेला आहे. किती? 9.36%, ठीक आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? तर राजस्थान, त्याच्यानंतर मग काय मध्य प्रदेश, त्याच्यानंतर महाराष्ट्र, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश आणि मग लास्ट मध्ये कोणता? तर आंध्र प्रदेश, ठीक आहे. राम मऊ आहे ही त्याची काय ट्रिक आहे. ओके. राम मऊ आहे. त्याच्यानंतर मग काय तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे. काय? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. त्याची निर्मिती कधी झाली होती? तर 1955 मध्ये झाली होती, ठीक आहे. तर महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. कोणकोणते? तर ताडोबा आहे, त्याच्यानंतर पेंच आहे, नवेगाव, गुगामल राष्ट्रीय उद्यान, त्याच्यानंतर चांदोली आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, हे काय 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. ओके. ताडोबा कुठे? तर चंद्रपूरमध्ये. त्याच्यानंतर पेंच म्हटलं तर आपलं नागपूर, ठीक आहे. त्यालाच आपण पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर नवेगाव बांध हे कुठे आहे? तर आपला गोंदियाला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान त्यालाच आपण मेळघाट मध्ये, कुठे आहे? तर अमरावतीला. त्याच्यानंतर चांदोली हे कुठं? तर सांगलीला, ठीक आहे. त्याच्यानंतर संजय गांधी कुठे? तर आपला मुंबईला 1983 मध्ये त्याची स्थापना सर्वात शेवटी. ओके. सो महाराष्ट्रात किती एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. ओके. तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर ते आहे चंद्रपूर जिल्ह्यात, ठीक आहे. वाघांचा जिल्हा ज्याला आपण म्हणतो तो जिल्हा. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की
जायकवाडी काय जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? ठीक आहे, कोणत्या नावाने ओळखले जाते? तर कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नाथसागर या नावाने ओळखले जाते. ठीक आहे, नाथसागर या नावाने ओळखले जाते. ठीक आहे, तर जायकवाडी धरण हे कोणत्या नाथसागर म्हणून ओळखले जातं. ते कुठे आहे? तर छत्रपती संभाजीनगरला पैठण इथे हे धरण आहे. ओके, तर गोदावरी नदीवरती हे जायकवाडी धरण आहे. ठीक आहे, कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी आपला गोदावरी गोदावरी नदीवरती काय जायकवाडी धरण हे आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? नाथसागर म्हणतो. ठीक आहे, 1965 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय तर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात काय नुकतेच केंद्र शासनाने काय केलं आहे? तर मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. काय महाराष्ट्रातील कोणत्या काय जिल्ह्यात मेगा टेक्सटाईल पार्क काय मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर हे कुठं? अमरावतीला. कुठे? अमरावतीला. तर पीएम मित्रा योजनेअंतर्गत काय केंद्र सरकारने अमरावतीमध्ये हा पार्क घोषित केलेला आहे. तर ठीक आहे, देशामध्ये किती ठिकाणी हा पार्क आहे? तर 7 ठिकाणी हा पार्क आहे. ओके, तर नांदगाव पेठ अमरावती येथे काय आहे? काय पिंपळविहीर येथे हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, जवळपास 10 कोटीची गुंतवणूक या प्रोजेक्ट मध्ये आहे. त्याच्यानंतर हा सोपी प्रश्न की महाराष्ट्र दिन हा कधी साजरा करण्यात येतो? ठीक आहे, महाराष्ट्र दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर हा प्रश्न सर्वांना माहित पाहिजे. 1 मे या दिवशी आपण काय करतो? महाराष्ट्र दिन साजरा करतो. तर काय झालं होतं त्या दिवशी? तर 1 मे 1960 रोजी काय झालं होतं? तर महाराष्ट्राची निर्मिती झालेली होती. ओके, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. आपण गुजरात पासून वेगळे झालेलो होतो त्या दिवशी. ठीक आहे, तर 1 मे हा काय महाराष्ट्र दिन म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने काय क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर तो कोणता जिल्हा आहे? तर अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. ओके, सो त्याची ट्रिक आहे जिल्ह्यांचा क्रम लक्षात ठेवायची. तर अप्पू नासो. ठीक आहे, अप्पू नासो. अ म्हणजे अहमदनगर, पू म्हणजे पुणे, त्याच्यात ना म्हणजे नाशिक आणि सो म्हणजे सोलापूर. अप्पू नासो हे काय क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठे जिल्हे आहेत. ओके, सो तुम्ही हे ट्रिक काय करा? लक्षात ठेवा. ठीक आहे, अप्पू नासो. ठीक आहे, तर अहमदनगरचे जर क्षेत्रफळ बघितलं तर किती आहे? 17,048 चौरस किलोमीटर एवढ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पुणे आणि मग नाशिक. आता क्षेत्रफळाने जर सर्वात लहान जिल्हा म्हटलं तर कोणतं येईल? मुंबई शहर हे काय येईल? सर्वात लहान जिल्हा येईल. ओके, त्याच्यानंतर काय तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? काय कोणते? नवेगाव राष्ट्रीय उद्यान. तर हे कुठे आहे? महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यामध्ये हे राष्ट्रीय उद्यान आहे. ओके, त्याच्यानंतर मग अंबाघाट काय अंबाघाट कोणत्या मार्गावर लागतो? ठीक आहे, अंबाघाट हा कोणत्या मार्गावर लागतो? ठीक आहे, तर याची मी ट्रिक लक्षात ठेवली होती की आंब्याचे कोर, जसे मच्छीचे कोर असतात तसे आंब्याचे कोर हे मी ट्रिक लक्षात ठेवली होती. तर आंब्याचे कोर म्हणजे काय? आंबाघाट कुठे आहे? तर कोल्हापूर रत्नागिरी. आंब्याचे कोर. ठीक आहे, कोल्हापूर रत्नागिरी. ठीक आहे, तर याची ट्रिक आहे सगळे जर घाट तुम्हाला लक्षात ठेवायचे तर थर्ड माळावर बोर झाल्यावर कुंभार हा आंबा फोडतो आंबोलीत. ठीक आहे, थर्ड माळावर बोर झाल्यास कुंभार हा आंबा फोडतो आंबोलीत. ही काय तर घाट लक्षात ठेवायची ट्रिक आहे. ओके, सो त्या अनुषंगाने काही महत्वाची घाट आहेत. म्हणजे आंबा घाट कुठे आहे? तर आंब्याचे कोर म्हणजे कोल्हापूर रत्नागिरी. ठीक आहे, त्याच्यानंतर वरंधा घाट. ठीक आहे, महाड पुणे दरम्यान आहे. त्याच्यानंतर बोर घाट. ठीक आहे, बोर मापू. ठीक आहे, म्हणजे पुणे मुंबई. ठीक आहे, बोर मापू हे त्याची ट्रिक आहे मुंबई पुणे. ठीक आहे, चंदनपुरी घाट कुठे आहे? तर पुणे नाशिक दरम्यान चंदनपुरी घाट आहे. त्याच्यानंतर मग तामिनी घाट हा कुठे आहे? तर रायगड पुणे दरम्यान आहे. त्याच्यानंतर दिवे घाट म्हणजे बापूचा दिवा म्हणजे काय पुणे बारामती मध्ये काय दिवे घाट आहे. खंबापूसा म्हणजे काय पुणे सातारामध्ये खंबाटकी घाट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मध्ये घाट आहे रायगड आणि पुणे मध्ये. ठीक आहे, पुरामध्ये त्याची ट्रिक आहे. पुरामध्ये म्हणजे पुणे रायगड मध्ये घाट आहे. ठीक आहे, फोंडा घाट. ठीक आहे, फोंडा घाट कुठे? तर कोल्हापूर पणजी. ठीक आहे, फोंडा घाट. हनुमंते घाट हक्क लक्षात ठेवायचा कोल्हापूर कणकवली दरम्यान काय हनुमंते घाट आहे. त्याच्यानंतर अनुस्कुरा घाट. त्याच्यानंतर काय आपला करूड घाट आहे, भीमाशंकर घाट, कडेशी घाट, नाणे घाट. ठीक आहे, तर थर्ड घाट आहे. ठीक आहे, मुन्ना. ठीक आहे, त्याच्यासाठी ट्रिक आहे तर मुन्ना मुंबई नाशिक दरम्यान काय तर थर्ड घाट आहे. त्यालाच आपण कसारा घाट सुद्धा म्हणतो. ठीक आहे, अंबोली घाट आहे, पसरणी घाट आहे, कुंभारली घाट आहे, लडिंग घाट आहे. तर अशा प्रकारे घाट आहे. ठीक आहे, तर त्याची ट्रिक आहे थर्ड माळावर बोर झाल्यावर कुंभार हा आंबा पडतो आंबोलीत. ही जर ट्रिक लक्षात ठेवली तर आपल्याला भरपूर सारे घाट माहित होतील. ओके, त्याच्यानंतर काय तर नागपूर जिल्ह्यात
कोराडी खापरखेड येथे कोणते विद्युत केंद्र आहे? कोणते विद्युत केंद्र आहे तर औष्णिक विद्युत केंद्र आहे. ठीक आहे. नागपूर जिल्ह्यात काय? नागपूर जिल्ह्यातील कोराडी जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेड येथे कोणते विद्युत केंद्र आहे तर औष्णिक विद्युत केंद्र आहे. ठीक आहे. काही महत्वाचे औष्णिक विद्युत केंद्र म्हटलं तर मग नागपूरमध्ये काय खापरखेडा आणि कोराडी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये म्हटलं तर मग तुमचं बल्लारपूर आणि दुर्गापूर. त्याच्यानंतर जळगावमध्ये म्हटलं, जळगावमध्ये भुसावळ येथे कोणतं फेकरी हे काय आहे तर औष्णिक विद्युत केंद्र आहे. त्याच्यानंतर मग नाशिकमध्ये जर आपलं म्हटलं तर काय एकलहरी आहे, अकोल्यामध्ये पारस आहे, बीडमध्ये परडी आहे औष्णिक विद्युत केंद्र. त्याच्यानंतर ठाणेमध्ये चोला आहे. त्याच्यानंतर मग काय तुमचं तुर्भे, ठाणेमध्येच काय तुर्भे आणि चोला दोन आहेत. आणि धोपावे कुठे आहे तर रत्नागिरीमध्ये आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही औष्णिक विद्युत केंद्र लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर मुडा मुठ्ठा म्हटलं तर पुण्याच्या विद्यार्थ्यांना हे आठवायला पाहिजे. ओके. सो काय मुडा मुठ्ठा आणि काय एक मिनिट मुडा मुठ्ठा आणि घोडशिना. ठीक आहे. मुडा मुठ्ठा आणि घोडशिना खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? ठीक आहे. कोणत्या? मुडा मुठ्ठा घोडशिना आणि कुकडी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. कोणाच्या? भीमा नदीच्या उपनद्या आहेत. ठीक आहे. तर भीमा नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत तर मुडा मुठ्ठा घोड सिन्हा कुकडी कर्हा वेळ नीरा मान. ठीक आहे. तर या काय भीमा नदीच्या उपनद्या. त्याची सुद्धा मी काय ट्रिक बनवलेली आहे. जर तुम्हाला ट्रिकचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी सर्व ट्रिकचे व्हिडिओ घेऊन येईन. ओके. सो ठीक आहे. त्याच्यानंतर मग गोदावरीच्या उपनद्या आपल्या लक्षात ठेवाव्या लागतील. कोणकोणत्या तर दारणा, मांजरा, प्रवरा. तर आता रविवारी जी एक्झाम झाली होती कंबाईन ग्रुप सी मेन्स, तर त्याच्यामध्ये मला प्रवरा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे असा प्रश्न आला होता. तर प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. ठीक आहे. तर गोदावरीच्या उपनद्या सुद्धा लक्षात ठेवाव्या लागतील. ठीक आहे. तर गोदावरीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? दारणा, मांजरा, प्रवरा, मुळा, त्याच्यानंतर मग सिंदपना, कुंडलिका, शिवना, दुधना, दक्षिण पूर्णा, त्याच्यानंतर मग प्राणहिता, इंद्रावती, कादवा या नद्या काय तर गोदावरीच्या उपनद्या आहेत. त्याच्यानंतर मग तापी नदीच्या जर आपण उपनद्या बघितल्या कोणाच्या तापी नदीच्या जर उपनद्या बघितल्या तर त्याच्यामध्ये कोणती येते? पूर्णा, गिरणा, वाघोर नदी. त्याच्यानंतर मग वैनगंगा नदीच्या जर उपनद्या बघितल्या तर मग त्याच्यामध्ये पांगोली, वाघ, चुलबंद, गाढवी, दिना, कन्हान, त्याच्यानंतर सूर, बावनथडी या नद्या येतात. ठीक आहे. सो काय तर मुळा, मुठ्ठा आणि घोड, घोड कुकडी. ठीक आहे. तर या कुणाच्या नद्या उपनद्या आहेत तर या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. ओके. कोणाच्या? भीमा नदीच्या उपनद्या आहेत. काय मुळा, मुठ्ठा आणि घोडसिना, कुकडी, कर्हा. कर्हा नदी पाहिजे होतं. ठीक आहे. भीमा नदीच्या उपनद्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर वैनगंगाच्या सुद्धा आपण बघितल्या. त्याच्यानंतर काय गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्राचे मुख्यालय कुठे आहे तर पुणे इथे आहे. ठीक आहे. गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्राचे मुख्यालय कुठे आहे तर ते पुणे येथे आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हे सगळे पोलीस भरतीचे जे पीवायक्यू क्वेश्चन आहेत ते मी घेतलेले आहेत. ओके. जेणेकरून तुमची आता समोरची शिफ्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कामी येतील किंवा तुम्ही पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर आता समोर पोलीस भरती आहे तिथे सुद्धा तुम्हाला हे प्रश्न कामीला येतील. ठीक आहे. कामी येतील. त्याच्यानंतर मग काय तर समृद्धी महामार्ग कुठून कुठपर्यंत आहे तर हा कुठून आहे? नागपूर ते मुंबई दरम्यान समृद्धी महामार्ग आहे. जवळपास 701 किलोमीटर लांबी ही समृद्धी महामार्गाची आहे. ओके. त्याच्यानंतर मग नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रश्न आताच बघितला आपण. काय ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात तर आहे तो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर मग नेक्स्ट क्वेश्चन. काय तर कोणत्या राज्याची सीमा काय? कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागत नाही? तर कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागत नाही तर बिहार. ठीक आहे. मध्य प्रदेशची लागते, त्याच्यानंतर गुजरातची पण लागते, त्याच्यानंतर काय गोव्याची पण लागते, कर्नाटक, आंध्र प्रदेश. ठीक आहे. सर्व याची लागते पण बिहारची लागते का? बिहारची लागत नाही. ठीक आहे. बिहारची आपल्याला काय सीमा लागत नाही. सो बिहार हे काय येईल? उत्तर येईल. म्हणजे बिहारचं लागत नाही सीमा. ठीक आहे. मध्य प्रदेश, गुजरात जवळपास महाराष्ट्राला किती 6 घटक राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. ओके. सो 6 घटक राज्य कोणते तर मग त्याच्यामध्ये मध्य प्रदेश येईल तुमचा, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड आणि गोवा. ठीक आहे. तर सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहेत तर मध्य प्रदेशला लागून आहे. जवळपास किती तर 8 किती जवळपास 8 राज्यांच्या सीमा काय लागून आहेत. ठीक आहे. 8 राज्यांच्या सीमा कोणाला लागून आहेत तर मध्य प्रदेशला लागून आहेत. ओके. 8 राज्याच्या सीमा कोणाला लागून आहेत तर मध्य प्रदेश राज्याला लागून आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर छत्तीसगडला 2,
आणि एक सर्वात कमी म्हटलं तर मग आपला कोण गोव्याला एकच जिल्ह्याची लागून आहे. कोणत्या? तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागून आहे. ओके. हम्म. त्याच्यानंतर मग काय तर भारतातील काय महाराजा जयसिंग यांनी बांधलेले जे काय जंतर मंतर ही वास्तू खालीपैकी प्रामुख्याने कशाशी निगडीत आहे? तर ही कशाशी निगडीत आहे? खगोलशास्त्राशी निगडीत आहे. ठीक आहे. जवळपास 1724 ते 1735 या दरम्यानचे जयपूरचे कोण राजा महाराजा महाराजा कोण जयसिंग महाराजा जयसिंग यांनी काय 5 ठिकाणी भारतामध्ये 5 ठिकाणी काय हे खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी शाळा बांधल्या होत्या. तर दिल्ली, जयपूर, त्यानंतर मग उज्जैन, वाराणसी व मथुरा या ठिकाणी त्यांनी काय बांधलं होतं? तर हे खगोलशास्त्र शाळा बांधल्या होत्या. ओके. त्याच्यानंतर मग काय नागपूर येथील काय नागपूर येथील नीरी ही संस्था ही प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करते? तर ही कोणत्या क्षेत्रात काम करते? तर ही पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करते. कोणत्या क्षेत्रात? पर्यावरण क्षेत्रात काम करते. ठीक आहे. तर नीरीचा लॉंग फॉर्म काय होतो? तर नॅशनल एक मिनिट नॅशनल नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट. काय? नॅशनल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट म्हणजे नीरी. ठीक आहे. याची स्थापना कधी झाली होती? तर 1958 मध्ये याची स्थापना झाली. याचे मुख्यालय कुठे आहे? तर नागपूर येथे आहे. ठीक आहे. तर नीरीचे नीरी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते? तर पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय तर नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्हान नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ठीक आहे. तर नागपूरमधून वाहणारी कोणती कन्हान नदी ही कुणाची उपनदी आहे? तर वैनगंगा नदीची ही उपनदी आहे. ठीक आहे. कोणती नदी? कन्हान नदी. जवळपास किती लांबी आहे तिची? 275 किलोमीटर एवढी. आणि तिचा उगम कुठे होतो? तर सातपुडा पर्वतरांगेत तिचा उगम होतो. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातून ही कन्हान नदी वाहते. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय कन्हान नदी कुणाची उपनदी आहे? तर वैनगंगा नदीची उपनदी आहे. ओके. त्याच्यानंतर मग काय तर राष्ट्रीय काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? याची स्थापना डॉक्टर के.बी. हेडगेवार यांनी केली. ठीक आहे. हेडगेवार यांनी काय केली? हेडगेवार यांनी काय केली? तर कधी? 27 सप्टेंबर 1995 मध्ये. काय? 27 सप्टेंबर 1995 मध्ये डॉक्टर के.बी. हेडगेवार यांनी काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याला आपण RSS म्हणतो त्याची स्थापना केली. ओके. सो कधी? 27 सप्टेंबर 1925. आता त्याला 100 वर्ष पूर्ण झाले, तर त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तर त्याचे मुख्यालय कुठे आहे? तर नागपूर येथे आहे. RSS चे मुख्यालय कुठे आहे? नागपूर. कोण? हेडगेवार यांनी त्याची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 20 काय तर नुकताच राज्यगीताचा दर्जा मिळालेले काय जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? तर ते कोणी लिहिले आहे? राजा बडे यांनी लिहिलेले आहे. ठीक आहे. तर संगीत त्याला श्रीनिवास खडे यांनी दिला. कोण? श्रीनिवास खडे यांनी काय दिलाय? संगीत दिलाय. ठीक आहे. आणि गायलं कोण त्याला? शाहीर साबळे. ठीक आहे. शाहीर साबळे यांनी काय गायलेलं आहे. ओके. सो जय जय महाराष्ट्र माझा हे आपण काय राज्यगीत म्हणून स्वीकारलेलं आहे. त्यानंतरचा मुद्दा प्रश्न क्रमांक 21 काय तर मुंबई नागपूरला जोडणाऱ्या काय मुंबई नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला काय नाव दिले आहे? तर काय नाव दिले आहे? तर बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलेले आहे. जवळपास 701 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. जवळपास किती? 10 जिल्ह्यामधून जातो. ओके. त्याच्यानंतर मग काय दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते? त्यानंतर मुद्दा काय तर 22वा प्रश्न दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीस संबोधले जाते? तर कोणत्या नदीला संबोधले जाते? तर गोदावरी नदीला काय म्हणतात? दक्षिण भारताची गंगा म्हणतात. आणि दक्षिण गंगा कोणाला म्हणतात? तर ती कावेरी नदीला म्हणतात, जी कर्नाटक मधून उगम पावून केरळ राज्यामधून वाहते. ठीक आहे. कर्नाटक केरळ राज्यामधून वाहते. तिला आपण काय म्हणतो? दक्षिण गंगा म्हणतो. आणि दक्षिण भारताची गंगा कोणाला म्हणतो? तर गोदावरी नदीला आपण दक्षिण भारताची गंगा म्हणतो. ठीक आहे. आता गोदावरीचा उगम जर बघितला तर हा कुठे उगम होतो हिचा? एक मिनिट. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर ब्रह्मगिरी पर्वत जो आहे कुठं? त्र्यंबकेश्वर नाशिक इथे इथून काय होतं? तर गोदावरी नदीचा उगम होतो. जवळपास भारतामध्ये ती 1465 किलोमीटर वाहते. आणि महाराष्ट्रात जर बघितलं तर किती? 668 किलो. तर महाराष्ट्रात किती? तर 668 किलोमीटर ती वाहते. ओके. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर
ही गोदावरी नदी आहे. जवळपास 49.5% क्षेत्र तिने व्यापलेलं आहे. ठीक आहे. दक्षिण भारताची गंगा आपण तिला म्हणतो, काय म्हणतो? दक्षिण भारताची गंगा, किंवा मग त्याला वृद्धा गंगा सुद्धा आपण तिला म्हणतो. ठीक आहे. उपनद्या आपण मगाशीच बघितल्या कोणकोणत्या, तर वारणा, दारणा, मांजरा, प्रवरा, मुळा, सिंदफणा. प्रवरावर आताच प्रश्न आला होता कंबाईन ग्रुप सिमेन्स 2024 ला. त्याच्यानंतर कुंडलिका, शिवना, दुधना, दक्षिण पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती, ठीक आहे, कादवा, या नद्या काय तर त्याच्या उपनद्या आहेत. ओके. हा. आणि कोयना नदीला काय म्हणतो, तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून आपण तिला ओळखतो. ठीक आहे. कोणत्या नदीला? कोयना नदीला. आणि दक्षिण भारताची गंगा कोणाला म्हणतो? गोदावरी नदीला आपण म्हणतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23. तर काय, एप्रिल मे महिन्यात, कोणत्या एप्रिल मे महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात, तर आंबेसरी म्हणतात. ठीक आहे. तेव्हाच आंबे लागतात, त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. एप्रिल मे मध्ये आंब्याचे सीझन असते, त्यामुळे आंबेसरी पाऊस म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे? काय? डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे? तर तो कशासाठी प्रसिद्ध आहे, तर चिकूसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे. चिकूसाठी प्रसिद्ध आहे. आणि चिकूचे जे संशोधन केंद्र आहे कुठे आहे, तर ते पालघरला आहे. ठीक आहे. आणि डहाणू तालुका कुठे असतो, हा कुठे आहे, तर पालघर जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका हा कशासाठी प्रसिद्ध आहे? चिकूसाठी प्रसिद्ध आहे. आता येथील जे घोलवड आहे ना, हे काय आंतरराष्ट्रीय पातळीवर चिकूचे गाव म्हणून ओळखले जाते, घालवड. ओके. सो चिकू संशोधन केंद्र कुठे? पालघर मध्ये आहे. ठीक आहे. तर डहाणू कशासाठी प्रसिद्ध आहे? चिकूसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर संत्र्यासाठी वगैरे तुम्हाला माहितच आहे. संत्र्यासाठी म्हटलं तर मग आपला नागपूर, केळीसाठी म्हटलं तर मग आपला जळगाव प्रसिद्ध आहे. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्याला काय, महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? किती, तर 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. ठीक आहे. मग आपण बघितलं. त्याच्यानंतर मग प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थान आहे? तर कोणते आहे, तर देहू. ठीक आहे. काय? देहू हे संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थान आहे. ठीक आहे. अलीकडेच काय, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा संत तुकाराम महाराजांचे नाव देण्यात आलेले आहे. ठीक आहे. तर संत तुकाराम महाराजांचे काय, संत तुकाराम महाराजांचे हे समाधी स्थळ आहे, काय, देहू. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर काय, कळसुबाई हे काय महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, कोणते? कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते अहमदनगर जिल्ह्यात आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील जे सर्वोच्च शिखर आहे त्याचे ते लक्षात ठेवण्याची सुद्धा एक ट्रिक आहे. ते कोणती, म्हणजे कसा म्हातारा हसतो. ठीक आहे. आधी कसं होतं, कसा मी हसतो असं होतं. ठीक आहे. पण आता ते चेंज झाले. ठीक आहे. कसा म्हातारा हसतो हे लक्षात तुम्ही ठेवा. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे सालेर, म म्हणजे महाबळेश्वर, त्याच्यानंतर तारामती, हरिश्चंद्र, सप्तशृंगी आणि तोरणा. ठीक आहे. कसा म्हातारा हसतो. ठीक आहे. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे सालेर, मा म्हणजे महाबळेश्वर, तारा म्हणजे तारामती, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा. ठीक आहे. तर कळसुबाईची लांबी जवळपास किती आहे, तर 1646 किलोमीटर आहे. ठीक आहे. तर कोणत्या पर्वतरांगेत आहे? सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. किती? महाराष्ट्राची सीमा जी आहे ती किती, एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. तर खालीलपैकी कोणत्या राज्यात या म्हणजे खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यात समावेश होत नाही? तर कोणत्या राज्याचा समावेश होत नाही? मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, गुजरातला सुद्धा लागून आहे, तेलंगणा सुद्धा लागून आहे. तर लागून कोणाला नाही, तर आंध्र प्रदेशला लागून नाही. ठीक आहे. आंध्र प्रदेशला लागून नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर काय येईल, आंध्र प्रदेश हे येईल. ठीक आहे. मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, त्याच्यानंतर मग कर्नाटक, गोवा, याला छत्तीसगड याला लागून आपल्या महाराष्ट्राची सीमा आहे. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29. प्रश्न 29 काय आहे, तर खालीलपैकी कोण पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली? ठीक आहे. तर कोण आहे त्या? प्रतीक्षा बागडी ह्या काय, तर पहिली महाराष्ट्र केसरी ठरलेली आहे. ते कोणत्या याच्या आहेत, तर त्या सांगली जिल्ह्याच्या आहेत. कुठल्या आहेत? सांगली जिल्ह्याच्या आहेत. प्रतीक्षा बागडी यांनी काय, वैष्णवी पाटील यांना काय हरवून महाराष्ट्र केसरीचं ते काय पदक पहिल्यांदा त्यांनी जिंकला होता. ठीक आहे. मान मिळवलेला होता. त्या पहिल्या महाराष्ट्रातल्या महिला व्यक्ती आहेत. ओके. त्याच्यानंतर मग
काय तर रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही? ओके. सो भिरा, भिवपुरी, त्याच्यानंतर खापोली या ठिकाणी काय आहे तर कुठे कुठे तर भिरा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय तुमचं भिवपुरी आणि त्याच्यानंतर खोपोली इथे काय आहे तर तुमचं आपलं काय आहे तर टाटा वीज प्रकल्प निर्मिती आहे. पण काय कुठे तर रयासनी, कुठे रयासिनी येथे आपलं काय वीज प्रकल्प टाटा वीज प्रकल्प निर्मिती प्रकल्प हा जो आहे तो आहे म्हणजे नाही आहे तिथे, ठीक आहे. रसाईने इथे तो नाही आहे, ठीक आहे. तर कुठे कुठे आहे भिरा, त्याच्यानंतर मग भिवपुरी आणि खापोली या ठिकाणी हा टाटा वीज प्रोजेक्ट आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या साली काय कोणत्या साली कोणत्या साली मुंबई ते मंगलोर अशी कोकण रेल्वे सुरू झाली? तर कधी झाली? 1998 मध्ये, ठीक आहे. कधी झाली? 1998 मध्ये काय सुरू झाली तर मुंबई ते मंगलोर ही कोकण रेल्वे सुरू झाली, ठीक आहे. तर 26 जानेवारी ती सुरू कधी झाली? 26 जानेवारी 1998 पासून. तर कोकण रेल्वे की कोकणातील 6 जिल्ह्यातून जाते, ठीक आहे. गोवा मार्गे कर्नाटक पर्यंत ती जाते. ओके. तर कोकण रेल्वेची जर एकूण लांबी बघितली आपण कुठून तर मुंबई पासून, मुंबई ते मंगलोर किती लांबी आहे तिची? जवळपास 843 किलोमीटर एवढी लांबी आहे. किती? मुंबई ते मंगलोर, मुंबई ते मंगलोर किती? 843 किलोमीटर एवढी लांबी आहे, ठीक आहे. रोहा पासून सुरू होते, रोहा कर्नाटक, ठीक आहे. कर्नाटकचे 741 किलोमीटर ते प्रवास करते. ओके. महाराष्ट्रात लांबी किती आहे तर 381 किलोमीटर ही कोकण रेल्वेची लांबी आहे, ठीक आहे. कुरबुडे जर तुम्हाला माहित असेल रत्नागिरीमध्ये हा सगळ्यात लांब बोगदा आहे. जवळपास किती? 6.5 किलोमीटर एवढा आहे, ठीक आहे. तो भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा बोगदा आहे आणि पहिला बोगदा म्हणला तर आपला अटल ब्रिज, आपला अटल बोगदा जो आहे तो भारतातील सगळ्यात मोठा बोगदा आहे, ठीक आहे. तो जवळपास 9.2 किलोमीटरचा बोगदा आहे. ओके. तर कुरबुडी काय आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा आहे, तो 6.5 किलोमीटर आहे. ओके, ठीक आहे ना. त्याच्यानंतर मग पानवल जो रत्नागिरी इथे आहे तो काय सर्वात उंच पूल आहे, ठीक आहे. सर्वात उंच पूल आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच पूल आहे. त्यानंतर मग काय तर रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता आहे? ठीक आहे. तर काय माणगाव व पुणे, रायगड मधला माणगाव आणि पुणे मधला काय मुळशी यांना जोडणारा घाट म्हणजे तामिनी घाट, ठीक आहे. याची ट्रिक आहे तर म ता, ठीक आहे. माणगावचा म आणि हा मुळशीचा म आणि तामिनीचा ता म्हणजे म ता, ही ट्रिक लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मुंबई गोवा हायवे, मुंबई गोवा हायवे खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो? काय मुंबई गोवा हा महामार्ग तर किती नंबरचा तर नॅशनल हायवे 66, नॅशनल हायवे 66 हा मुंबई गोवा हायवे नॅशनल हायवे 66 क्रमांकाचा काय राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो. ओके. सो हा किती हा त्याचा जुना क्रमांक बघितला तर तो NH17 होता. आता हा नवीन आहे नॅशनल हायवे काय 66. ओके. जर आपण त्याची लांबी बघितली तर 1640 किलोमीटर एकूण लांबी आहे, ठीक आहे. आणि महाराष्ट्रात लांबी किती आहे तर 475, ठीक आहे. मुंबई गोवा हायवेची लांबी महाराष्ट्रात किती आहे तर 475 किलोमीटर आहे, ठीक आहे. आणि एकूण लांबी किती आहे तर 1640, ठीक आहे. मुंबई ते गोवा हा जोडतो हायवे, त्याचा नंबर किती आहे तर 66 हा आहे, ठीक आहे. जुना किती होता? 17 नंबर होता, ठीक आहे. त्याच्यानंतर मग ओके, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 34 काय आहे तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? ठीक आहे. तर विदर्भातील मुलांना हा प्रश्नाचं उत्तर 100% माहित असेल. काय वैनगंगा नदीमुळे काय झालंय तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा ही विभागलेली आहे. ओके. सो वैनगंगा नदीचा उगम जर बघितलं तर हा कुठे झालाय तर मध्य प्रदेश मधील काय शिवनी जिल्ह्यातील मैकल डोंगर रांगेत या नदीचा उगम झालेला आहे. जवळपास तिची लांबी 295 किलोमीटर एवढी आहे. ओके. सो ही जलवाहन कुठे कुठे करते तर भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये इथं जलवाहन क्षेत्र आहे. ओके. तर वैनगंगा नदीच्या जर उपनद्या बघितल्या तर उपनद्यामध्ये कोणकोणत्या नद्या येतात तर पांगोली, त्याच्यानंतर बाग, त्याच्यानंतर चुलबंद, गाढवी नदी, सीना नदी, कन्नान नदी, त्याच्यानंतर मूल नदी, ठीक आहे. तिला आपण उमा नदी म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सूर नदी, बावनथडी नदी या काय वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. ओके.
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 35 काय तर धुळे शहर कोणकोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ठीक आहे. काय? धुळे शहर कोणकोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर तो पांझरा नदीकाठी. कोणत्या? पांझरा नदीकाठी धुळे शहर वसलेले आहे. ठीक आहे. तर पांझरा ही काय तर तापीची उपनदी आहे. पांझरा काय ही तापीची उपनदी आणि या नदीवर काय धुळे शहर वसलेले आहे. ठीक आहे. धुळे शहर कोणत्या नदीवर वसले आहे? पांझरा नदीवर वसलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय हा नेहमीच प्रश्न विचारतो पोलीस भरती असो की मग आपली कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी असो तिथे मेळघाटवर प्रश्न दिसतो मला पहिल्या शिफ्टला मेळघाटवर प्रश्न आलेला होता. ठीक आहे. आता जी आपली कंबाईनची पार्टी झाली त्याच्यामध्ये मला मेळघाटवर प्रश्न होता. तर काय मेळघाट अभयारण्याची स्थापना केव्हा झाली तर 1985 मध्ये काय झाली मेळघाट अभयारण्याची स्थापना झाली. ओके. तर हे कुठं आहे मेळघाट? हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. तालुका कोणता? धारणी. तर मेळघाट हे कुठं अमरावतीमध्ये 1985 मध्ये याची निर्मिती झाली. त्याच्यानंतर मग माळढोक जे अभयारण्य आहे ते कुठं आहे तर सोलापूरमध्ये आहे. त्याच्यानंतर राधानगरी जे अभयारण्य आहे ते कोल्हापूरमध्ये आहे. त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण किंवा त्याला आता सागरेश्वर अभयारण्य त्याला आपण आता यशवंतराव चव्हाण मध्ये सुद्धा कुठं आहे? सांगली जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोयना जे अभयारण्य आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर मग नांदूर मध्यमेश्वर हे कुठं आहे तर अभयारण्य नाशिक येथे आहे आणि हे पहिले रामसर स्थळ सुद्धा आहे महाराष्ट्रातील. यावल कुठे आहे? तर जळगाव येथे आहे. त्याच्यानंतर देऊळगाव रेहेकुरी हे जे आहे ते अहमदनगरला आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र कळसुबा हे सुद्धा अहमदनगरला आहे. त्याच्यानंतर कर्नाळा हे जे अभयारण्य आहे कुठे आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तानसा कुठे आहे तर तानसा हे पालघरमध्ये आहे. त्याच्यानंतर गौताळा याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता आधी. गौताळा जायकवाडी कुठे आहे तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. नरनाळा कुठे आहे तर अकोल्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याची एक ट्रिक आहे काय अण्णा अप्पा करा. ठीक आहे. अण्णा अप्पा करा. अर्नाळा कुठे तर अर्नाळा अण्णा म्हणजे नाशिक अर्नाळा कुठे तर एक मिनिट कर्नाळा कुठे तर रायगडला अण्णा काय अण्णा अप्पा करा. करा म्हणजे काय कर्नाळा रायगडमध्ये. ठीक आहे. अर्नाळा अकोल्यामध्ये काय नरनाळा अण्णा आणि अप्पा म्हणजे पालघरमध्ये काय तर तुमचा पालघरमध्ये काय तर एक मिनिट तर अर्नाळा अर्नाळा काय तर पालघरमध्ये आहे. ठीक आहे. त्याची ट्रिक आहे अण्णा अप्पा करा. ठीक आहे. खूप सोपी ट्रिक आहे. त्याच्यानंतर वर्धा नदीची वर्धा नदीची वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा कोणती आहे? ठीक आहे. वर्धा नदीची वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा कोणती आहे तर खूप सोपी आहे. तर हा मॅप झाला आपला. ठीक आहे. तर काय आ आई वहिनी हे ट्रिक आहे. ठीक आहे. आई वहिनी. ठीक आहे. आ म्हणजे आग्नेय ई म्हणजे ईशान्य न म्हणजे नैऋत्य आणि हे वाय आपला काय आई वहिनी हे म्हणजे नैऋत्य. ठीक आहे. तर हे आपली वर्धा नदी कशी वाहते अशी वाहते. ठीक आहे. कशी वाहते अशी वाहते. बरोबर आहे. तर हे काय झाली आग्नेय दिशा आणि हे झाली आई आणि हे झाली वायव्य दिशा. ठीक आहे. तर वायव्येकडून आग्नेयेकडे वाहते. ठीक आहे. कुठून कुठे वाहते तर आग्नेयेकडून वायव्येकडून आग्नेयेकडे वाहते. कोणती नदी तर वर्धा नदी. ओके. तर त्याचं उत्तर काय येईल वायव्येकडून कुठे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहते कोण वर्धा नदी. त्याच्यानंतर मग नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. तर काय महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ठीक आहे. तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हटलं तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कुठे सातारा जिल्ह्यामध्ये हे थंड हवेचे ठिकाण आहे. ओके. त्याच्यानंतर जर थंड हवेचे ठिकाण बघितलं तर महाबळेश्वर आहे. साताऱ्यामध्ये कोणकोणते येतात महाबळेश्वर. त्याच्यानंतर मग काय आंबोली हे कुठे आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात. जव्हार कुठे आहे तर पालघरमध्ये. खंडाळा कुठे आहे तर पुण्यात. खंडाळा त्याच्यानंतर मग पन्हाळा कुठे आहे तर कोल्हापूरमध्ये आहे. त्याच्यानंतर मग नरनाळा अकोल्यात आहे. माथेरान कुठे आहे तर रायगडला आहे. माळशेज घाट कुठे आहे अहमदनगरला. पाचगणी सुद्धा कुठे आहे तर साताऱ्याला आहे. साताऱ्यामध्ये कोणकोणते महाबळेश्वर पाचगणी हे कुठे आहेत तर सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे. आणि रायगडमध्ये कोणकोणते आहेत तर माथेरान आहे. त्याच्यानंतर माथेरान रायगडमध्ये आहे. ठीक आहे. भंडारदरा कुठे आहे तर अहमदनगरला. पाल जे आहे ते जळगावला. म्हैसमाळ सुद्धा औरंगाबादला आहे. ठीक आहे. चिखलदरा म्हटलं तर अमरावती. पुणेला काय तर लोणावळा आणि आपला खंडाळा दोन आहेत. तोरणमाळ म्हटलं तर नंदुरबार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. सो महाबळेश्वर हे कुठे आहे तर साताराला. पाचगणी सुद्धा साताऱ्यालाच आहे थंड हवेचे ठिकाण. ओके. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक काय 39 काय तर वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण कोणत्या तालुक्यात आहे?
ठीक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण हे कोणत्या तालुक्यात आहे तर कारंजा. कोणत्या तालुक्यात आहे? कारंजा तालुक्यामध्ये काय तर हे धरण आहे. ठीक आहे. कोणत्या नदीवर आहे अडाण धरण तर हे अडाणा नदीवर धरण आहे. ठीक आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 755 मीटर हे याची लांबी आहे. ओके. 1977 मध्ये त्याची स्थापना झाली. त्याच्यानंतर मग नेक्स्ट वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? ठीक आहे. वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? ठीक आहे. आता जिल्हा निर्मितीची सुद्धा ट्रिक आहे काय? सजलोग मी ही नवी गोप लावून. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचे सगळे जिल्हे आले त्याची निर्मिती झालेले जिल्हे म्हणजे कोणत्या जिल्ह्यापासून कोणता जिल्हा निर्माण झाला त्याची ही ट्रिक आहे. ठीक आहे. सजलोग मी ही नवी गोप लावून. ठीक आहे. जर या ट्रिक तुम्हाला पाहिजे असेल तसं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी या सर्व ट्रिकचा एक व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला खूप सोपी जाईल. ठीक आहे. तर सजलोग मी ही नवी गोप लावून. तर वाशिम जिल्हा याची स्थापना कधी झाली आहे तर 1 जुलै 1998. कधी? 1 जुलै 1998 मध्ये कोणाची? वाशिम जिल्ह्याची स्थापना. कोणत्या जिल्ह्यापासून तो वेगळा झाला तर अकोला जिल्ह्यापासून तो वेगळा होऊन त्याची 1 जुलै 1998 मध्ये स्थापना झालेली आहे. ठीक आहे. औरंगाबादपासून जालना जिल्हा तयार झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर उस्मानाबाद पासून लातूर, चंद्रपूर पासून गडचिरोली. ठीक आहे. मुंबई शहरापासून मुंबई उपनगर, धुळेपासून नंदुरबार, अकोल्यापासून वाशिम तयार झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर भंडारापासून गोंदिया, परभणीपासून हिंगोली आणि ठाणेपासून पालघर जिल्हा काय झाला? वेगळा झाला. ठीक आहे. तर वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? 1 जुलै 1998 मध्ये झालेली आहे. तर काय? महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील भिलार हे गाव भारतातील पहिले कोणते पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ठीक आहे. महाबळेश्वर म्हणजे सातारा जिल्हा. ओके. त्याच्यानंतर काय तर गडचिरोली जिल्ह्याची स्थापना काय? गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी व कोणत्या जिल्ह्याच्या विभाजन करून झालेली आहे तर ते आपल्या चंद्रपूर जिल्ह्यापासून 1982 मध्ये गडचिरोली जिल्हा हा वेगळा होऊन एक नवीन जिल्हा स्थापन झालेला आहे. ओके. त्याच्यानंतर काय? तर संत्र उत्पादनासाठी काय? संत्र उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते? तर ते कोणते शहर आहे? संत्र्यासाठी नागपूर हे शहर प्रसिद्ध आहे. ठीक आहे. काय? कोणते शहर? नागपूर हे शहर काय तर संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. नागपूर हे शहर. ठीक आहे. कशासाठी? संत्र उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर मग द्राक्षासाठी म्हटलं तर तुमचं नाशिक येईल. त्याच्यानंतर मग चिक्कूसाठी म्हटलं तर पालघर, सीताफळासाठी दौलताबाद, केळीसाठी आपला जळगाव आहे. ठीक आहे. जळगावच्या केळी म्हणतो आपण. ठीक आहे. कलिंगड वगैरे अलिबागचे. हापूस आंबा कुठला? रत्नागिरीचा. ठीक आहे. चंद्रपूरची ऊन प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा खालीलपैकी कोणती वैनगंगेची उपनदी नाही? ठीक आहे. वैनगंगेची उपनदी नाही. तर कोणती नाही आहे वैनगंगेची उपनदी तर एक मिनिट. वैनगंगेची उपनदी नाही. तर प्रवरा नदी. गाढवी नदी आहे. त्याच्यानंतर वाघ नदी सुद्धा आहे आणि अंधारी नदी सुद्धा आहे. प्रवरा नदी कुणाची आहे तर गोदावरीची उपनदी आहे. ठीक आहे. अंधारी नदी ही चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहते. ठीक आहे. वाघ नदी ही कुठून तर वर्धा जिल्ह्यामधून. ओके. सो काय वैनगंगेची उपनदी नसणारी नदी म्हणजे प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. ओके. त्याच्यानंतर मग नेक्स्ट क्वेश्चन. तर खालीलपैकी कोणते वन्यजीवन अभयारण्य नागपूर विभागात येत नाही? तर कोणते वन्यजीव अभयारण्य नागपूरमध्ये येत नाही तर भामरागड कुठे आहे तर गडचिरोलीमध्ये म्हणजे आपला नागपूर विभागात येते. त्याच्यानंतर बोर हे येते वर्धा जिल्ह्यामध्ये आहे बोर. त्याच्यानंतर नागझिरा तर नागपूरमध्येच आहे. नंदूर मधमेश्वर हे कुठे आहे तर हे आपला नाशिकमध्ये आहे आणि पहिले रामसर स्थळ ठरले आहे महाराष्ट्रातील. ओके. महाराष्ट्रात 3 रामसर स्थळ आहेत. कुठकुठे? ठाण्याची खाडी आहे, नंदूर माधमेश्वर आणि लोणार सरोवर हे 3 रामसर साइट आहेत. ओके. सो काय नागपूर विभागामध्ये न येणारा वन्यजीव अभयारण्य तो कोणता आहे तर हा नंदूर मधमेश्वर हा आहे. ओके. तो कुठे आहे? नाशिकमध्ये येतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 46 काय तर प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र हे विदर्भात नाही? ओके. खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र हे विदर्भात नाही? तर कोणते? पारस कुठे आहे? पारस अकोल्याला आहे. ठीक आहे. कोराडी कुठे आहे? हे सुद्धा नागपूरला आहे. त्याच्यानंतर दुर्गापूर सुद्धा कुठे आहे? नागपूरमध्ये आहे. पण परळी आहे का? परळी हे बीडमध्ये औष्णिक विद्युत केंद्र आहे. ओके. सो ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा आपण बघू.
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? ठीक आहे. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? तर ही कधी करण्यात आली? 1 मे 1999. ठीक आहे. 1 मे 1999. कोणत्या जिल्ह्यापासून? तर भंडारा जिल्ह्यापासून निर्मिती करण्यात आली. त्याची ट्रिक तुम्हाला आधी सांगितलं काय? सजलो ग मी ही नवी गोप लावून, ही त्याची ट्रिक आहे. ओके. त्याच्यानंतर मग नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? तर तो कोणता आहे? वाघ आहे का? नाही. काळवीट, गवा? नाही. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? कुठं गेला? शेकरू. काय? शेकरू हा काय? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. कोण? शेकरू. सो काय राज्य प्राणी शेकरू आहे. त्याच्यानंतर राज्य पक्षी म्हटलं तर काय महाराष्ट्राचा? हरियल म्हणतो आपण. ठीक आहे. हरियालला काय म्हणतो? राज्य पक्षी म्हणतो. त्याच्यानंतर राज्यवृक्ष कोणता आपला? आंब्याचे झाडे काय? राज्यवृक्ष आहे. त्याच्यानंतर राज्य फूल काय? जारोड. राज्य फुलपाखरू आताच म्हणजे 2 वर्ष आधी काय ब्ल्यू मार्मन याला दर्जा देण्यात आला राज्य फुलपाखरूचा. राज्य कांदळवन काय? तर सफेद चिंपी. ठीक आहे. राज्यगीत कोणते आहेत? आपला जय जय महाराष्ट्र माझा. ठीक आहे. गरजा महाराष्ट्र माझा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग राज्याचा उत्सव, राज्य उत्सव म्हणून आपण कोणाला अलीकडे दर्जा दिला? तर गणेश उत्सवाला आपण काय? राज्य उत्सवाचा दर्जा दिलेला आहे. ठीक आहे. राज्य राज्य गोमाता म्हणून आपल्याला आपण कोणाला दर्जा दिला? तर गाईला दर्जा दिलेला आहे. ठीक आहे. महाराष्ट्राची ओके राज्य गोमाता म्हणजे कोण? गाय. सो महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोण? तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्र राज्याचा काय राज्य मासा म्हणून आपण कोणत्या माशाला नाव देण्यात आलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. आपण अलीकडेच कोणत्या माशाला राज्य मासाचा दर्जा दिलेला आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय? तर 49वा प्रश्न आहे. वर्धा आणि वैनगंगा काय? वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमातून तयार होणारी नदी कोणती? संगमातून तयार होणारी नदी कोणती? वर्धा आणि वैनगंगा याच्यातून कोणती होती? तर प्राणहिता ही नदी तयार होते. ठीक आहे. इकडून वर्धा नदी येते आणि इकडून वैनगंगा. ठीक आहे. तिथून काय मग प्राणहिता नदी तयार होते. ओके. इथून काय आली? वर्धा नदी आली अशी. इथून मग आपली ही वैनगंगा नदी आली. ठीक आहे. यांचा इथे संगम होतो आणि मग इथून काय आहे? प्राणहिता नदी आपली तयार होते. ओके. आणि मग ही कुठं? चपराळा गडचिरोली इथे जाऊन मिळते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, शेवटचा प्रश्न हा 50वा. ठीक आहे. तर काय नुकतीच G20 ची शिखर परिषद झाली. नुकताच काय झाली? नुकतीच 50वी G20 म्हणजे 50वा प्रश्न आहे. नुकतीच G20 जी शिखर परिषद झाली महाराष्ट्रात कुठे झाली? तर ती नागपूर येथे पार पडली. ठीक आहे. कधी? नागपूर येथे पार पडली. तर त्या अनुषंगाने मग काय? तर 19 देश आहेत आणि त्याच्यामध्ये काय? युरोपियन संघ आहे. कुठे? G20 मध्ये. ओके. आणि काय त्याची स्थापना कधी आहे G20 ची? तर 26 सप्टेंबर 1999 ला G20 परिषदेची स्थापना झाली. ओके. तर 2023 ची थीम काय होती? तर वसुधैव कुटुंबम ही G20 ची थीम होती. ओके. सो अशा प्रकारे आपण 50 प्रश्न भूगोलाचे बघितले. पुन्हा भरपूर प्रश्न भूगोलाचे आहेत. तर ही लेक्चर सिरीज जर तुम्हाला आवडत असेल आणि अशाच प्रकारची जर तुम्हाला लेक्चर सिरीज हवी असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी अजून काय चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.